नमस्कार शेतकरी भावांनो, निकिता रमेश सूर्यवंशी ह्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला मी दाखवणार आहे तूर. ह्या म्हणजे सागर तूर आहे. सागर याला आमच्या इकडे पिंको तूर म्हटलं जातं. सागर तूर आहे. यावर्षी पावसा जास्ती झाल्याबद्दल यावर्षी शेंगा पण कमी लागल्या आहेत आणि हाईट पण कमी झालेली आहे. पाऊस पाणी लागून बघा चिघळल्यासारखं झालेलं आहे तूर. बघा कसं झालं बघा, सगळं पूर्ण बघा खाली बुडात फुटल्यासारखं झाली. आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. शेंगाची संख्या बघा किती कमी, हाईट पण कमी झाले आणि मुळाचं जी हाईट कमी असते पहिलंच. बघा शेंगाची बघा संख्या पण कमी लागलेली आहे, कमी लागल्या शेंगा. क्वालिटी आहे चांगली शेंगाची, परंतु यावर्षी कसं झालेलं आहे, पावसाने जास्ती पाऊस झाल्याबद्दल फुलाच्या टाईममध्ये जास्ती धुई पडलेले आहे. धुई म्हणजे ते धुराटी म्हणतात, आमच्या इकडे धुई म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात बघा ते सांगा कमेंट करून. इतकं धुई पडलेलं आहे यावर्षी, म्हणून यावर्षी तुरीला थोडंसं हे झालेलं आहे, धोका झाला आहे तुरीला. बघा शेंगा बघा कोण्या पद्धतीचे लागले आहेत, एकदम पातळ लागले आहेत. हो तुम्हाला दाखवतो मी पूर्ण. बघा खाली उन्हानं चमकत आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. बघा आणि हाईट पण किती कमी झाले. आणि बघा पाऊस जास्त झाल्याबद्दल तुरीच्या हे बुड आहे ना, बघा हे बुड, हे बघा असं बुडाला असं गाठ तयार झालेले आहे. गाठ तयार झाल्याबद्दल म्हणून तुरीची हाईट पण वाढली नाही आणि त्याला फळ पण जास्ती लागलं नाही. पूर्ण बघा असं सगळ्या जेवढी पण तूर आहे त्याला सगळ्याला असं डाग लागलेलं आहे, गाठ तयार झालेले उंबळलेले आहे बघा तूरमध्ये. बघा तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. बघा तुम्ही बघू शकता असं झालेलं आहे यावर्षी तुरीचं उत्पादनमध्ये. यावर्षी धोकादायक झालं तूर, म्हणजे उत्पादन कमी होणार आहे यावर्षी तुरीचं. काही वेगळ्या व्हरायटी आहेत, त्याच्यामध्ये आहेत शेंगा भरपूर लागल्यात काही जणांच्या तुरीला. तर हे पिंको जे सागर आहे याला जरा शेंगा कमी लागलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. पाऊस यावर्षी जास्त झाल्या आणि हे कसं शेती थोडं डोंगरावरती आहे. डोंगरावरती असल्यामुळं पाण्याचा पण थोडं प्रभाव जास्त आहे. पाणी जास्त थांबतो थोडंसं, जल्दी नाही. म्हणजे नाही, रान कसं आहे, चिकणी रान आहे. चिकणी रान असल्यामुळं थोडंसं पाणी पकडून ठेवतं थोडं टाईम, जल्दी सुकत नसतं रान, चिकणी रान. पाणी भरपूर थांबल्याबद्दल शेतामध्ये म्हणजे जातं, परंतु जे पाऊस कमी झाल्यानंतर जातो जल्दी. परंतु पाऊस जास्त तसंच राहिला तर पाणी पकडून ठेवते चिकणी रान. बघा तुम्ही बघू शकता तुरीला, म्हणून मी तूर कापत होतो. इथं तूर कापायसाठी आलेलं आहे मी, तूर कापणी चालू आहे. तुम्हाला दाखवू शकतो, ते कापलेला पण दाखवतो ढीग. बघा तूर बघा कापलेली आहे. तूर कापल्यानंतर बी बघा आता फूल पण आहे, मध्ये चिघळल्यासारखं झालेलं आहे तूर. बघा शेंगाची संख्या बघा किती कमी आहेत शेंगा. यावर्षी शेंगा कमी लागलेल्या आहेत तुरीला, बघू शकता तुम्ही. आणि तूर कसं एकदम पाऊस जास्त झाल्यामुळं त्यात मी तुम्हाला दाखवलं ना आत्ताच मी, शेतकरी भावांनो, आपलं ते तुरीच्या असं ते खालती बुडामध्ये आणि मधोमधी कुठं मधोमधी आहे आणि कुठं असं खालती आहे बुडात पूर्ण. मग ते असं गाठ तयार झाली आहे, त्याला डाग लागलेला आहे, चिरल्यासारखं झालं आहे बघा, कीड लागल्यासारखं. आता बघा इथं कसं झालं आहे बघा, तुम्ही बघू शकता. बघा हे बघा असं व्हायला नको आहे. मग तुरीला कसं आपलं हाईट होत नसते झाडाची, आणि आपलं फुलाची संख्या कम लागते, फाट्या कम होतात. बघा हे कसं झालं आहे बघा इथं. मग असं झाल्यानंतर प्रॉब्लेम होतो तुरीवर, पिकावरती. पाऊस जास्त झाला आणि रोगमध्ये पडला, म्हणून असं हे बघा. इकडं पण बघा कसं आहे बघा, डाग बघा कसं झालं आहे, 2-2, 3-3 ठिकाणी भरपूर झालं आहे तसं. हे बघा तुम्ही बघू शकता इकडे बघा
असं व्हायला नको आहे. असं पिकाची ग्रोथ थांबते, फळांची पण ग्रोथ संख्या जी असते ते पण थांबते. पाऊस जास्ती झाल्याबद्दल आणि याच्यासाठी फवारणी असते, परंतु फवारणी करण्यासाठी वेळच दिला नाही पावसाने. भरपूर पाऊस पडलेला आहे. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण नक्कीच. नमस्कार शेतकरी भावांनो.